मी 4 वर्षापासून केदार ब्रिकची मशीन विटा पाडण्याची वापरतो. 4 वर्षातला पातल्यांपेक्षा मला तरी हे योग्य वाटलं. फक्त काय, माती जर आपण व्यवस्थित जर दिली मशीनला तर माल अजिबातच तुटत नाही. आणि मातीमध्ये थोडाफार जर इकडे तिकडे झालं, थोडा दगड आला किंवा काही झालं तर थोडीफार वीट तुटते. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मशीन तासाला 1500 ते 1600 डेफिनेट माल फेकते. कंपनीचा टार्गेट आहे 1800, पण 1500-1600 फेकते ना फेकते. लेबर आणि जेवढे लेबर जास्त काम देतील तेवढी मशीन क्लिअर चालते. कारण मशीन थकत नाही, थकतात ते लेबर. दुसरं सांगायचं झालं तर माल जो भट्टी जो टाकतो आपण त्याला पिकायला सुद्धा कोळसा कमी लागतो. पातल्यांच्या मालापेक्षा मशीनच्या मालाची साईज एका प्रमाणात आहे. 10 पातल्या असले तर साईज कमीत कमी 3 होतात. जास्तीत जास्त 4-5 पण होतात, पण कमीत कमी 3 साईज तरी होतातच. पण मशीनच्या साईज वेगळ्या होत नाहीत. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मशीनचा मेंटेनन्स वर्षाला जास्तीत जास्त आला, जर व्यवस्थित जर हँडल केलं तर वर्षाला 0 रुपये आहे. जर व्यवस्थित हँडल केली नाही तर 2-5 हजार रुपये मेंटेनन्स येतो. त्या व्यतिरिक्त काही जास्त मेंटेनन्स येत नाही. आता तुम्हाला मी माझ्या भट्टीतली वीट वाजून दाखवतो. ही मशीनवरच तयार केलेली वीट आहे. बघा आवाज, ही मशीनचीच वीट आहे. ही बघा, अशा प्रकारची वीट तयार होते.